हॅलो पब्लिक, मी मुंबईकर 24 पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मी आता गोरेगाव ईस्टला असणाऱ्या कृष्ण वाटिका मंदिराला भेट देणार आहे. माझ्या एका मित्राने सांगितलेलं की खूप छान मंदिर आहे, तर मी आता तिकडे चाललो आहे. तर मी माझी उबेर बाईक बुक केलेली आहे, तीसुद्धा आलेली आहे. इथून उबेर बाईकने तुम्ही फक्त 41 रुपयामध्ये कृष्ण वाटिका मंदिरापर्यंत जाऊ शकता. इथून बसेससुद्धा जातात त्या दिशेने. बसचा तिकीट फक्त 10 रुपये आहे. तुम्ही 10 रुपयामध्ये कृष्ण वाटिका मंदिरा जवळपासच्या बस स्टॉपवर उतराल आणि हे मंदिर पूर्ण आठवडाभर चालू असते. त्याचं टायमिंग आहे सकाळी 5:30 ते दुपारी 12पर्यंत आणि दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 9:30पर्यंत. आणि 2 किलोमीटर अंतराचा प्रवास करून मी 10 मिनटातच कृष्ण वाटिका मंदिरासमोर पोचलो. मी गेल्या मंदिराच्या बाहेरच शूज काढले आणि तिथे पाय धुण्याची आणि हात धुण्याची व्यवस्था आहे. तिथे मी हात आणि पाय धुवून घेतले आणि मंदिराच्या गेटच्या बाहेरच मंदिराच्या नावाची पाटी लावलेली आहे, श्रीकृष्ण वाटिका देवस्थान. आणि अजून एक पाटी लावलेली आहे, तिरुपती श्री बालाजी देवस्थान. आणि मंदिरात एंट्री घेताच तुम्हाला समोरच श्रीकृष्ण आणि राधा यांचं मंदिर पाहायला मिळेल. तर चला जाऊया. आधी पहिला याच मंदिरात जाऊन मी दर्शन घेतलं, जे इथलं मेन मंदिर आहे, ज्या मंदिराच्या नावाने हे स्थान प्रसिद्ध आहे. आणि मंदिरात प्रवेश घेताच तुम्हाला श्रीकृष्ण आणि श्री राधा यांचं दर्शन होईल. आणि श्रीकृष्ण आणि श्री राधा यांच्या उजव्या बाजूला श्री महालक्ष्मी मातेचं छोटंसं मंदिर आहे, ते पण खूप छान आहे. तसंच सेम मंदिर श्री राम भक्त हनुमान यांचंसुद्धा आहे. आणि श्रीकृष्ण आणि श्री राधा यांच्या डाव्या बाजूला श्री गजानन गणपती बाप्पा यांचं छोटंसं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान मंदिर आहे. आणि त्याच्याच बाजूला दुर्गा मातेचं सुद्धा मंदिर आहे. आणि तुम्ही पाहू शकता या मंदिराचं आर्किटेक्चर एवढं छान आहे, तुम्हाला एकाच मंदिरात 5 देवांचं दर्शन होईल. तुम्ही पाहू शकता जो मंदिराचा दरवाजा आहे, त्याचा डिझाईन आहे, ते पूर्ण सिल्वर कोटिंगचा आहे. आणि मंदिराचा पूर्ण आतला जो एरिया आहे तुम्ही पाहू शकता, अशी अरेंजमेंट आहे. आणि तुम्ही पाहू शकता या मंदिरांच्या भिंतींवरच फ्रेम लावलेले आहेत, त्याच्यामध्ये श्रीकृष्णांच्या त्यांच्या काळातल्या ज्या श्रीकृष्णांनी लीला केलेल्या आहेत त्या दाखवलेल्या आहेत. आणि याच्या पुढेच आहे श्री बालाजी देवस्थान. तर चला आपण बालाजी देवाचं दर्शन घेऊया. आणि तुम्ही बघू शकता इथे ज्या देवांच्या सर्व मूर्त्या आहेत त्या खूप छान आहेत, खूप आकर्षक आहेत. आणि या मंदिराच्या बाजूलाच आहे बजरंगबलीचं मंदिर. तर चला आपण बजरंगबलीचं दर्शन घेऊया. तर पाहू शकता तुम्ही मंदिराच्या आतमध्ये श्री राम लक्ष्मण आणि सीता यांची मूर्तीसुद्धा आहे, गणपती बाप्पा आहेत आणि श्रीराम पादुकासुद्धा आहेत आणि बजरंगबलीची गदासुद्धा ठेवलेली आहे. ही आहे दानपेटी, जी मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आहे भिंतीवर. आणि हनुमंताच्या मंदिराच्या पुढेच आहे नवग्रह मंदिर. तर हे नवग्रह मंदिर का आहे ते आपण पाहूया. इथे सर्व ग्रहांच्या देवांच्या मूर्त्या आहेत, शुक्रदेव, बुधदेव, पुढे आहे चंद्रदेवाची मूर्ती आहे, मंगलदेवाची मूर्ती आहे. याच्या पुढे आहे राहुदेव. तर पाहू शकता छोट्याशा मंदिरात या सर्व ग्रहांच्या मूर्त्या विराजमान आहेत. हे आहेत शनिदेव, शनिदेवांची मूर्ती आहे ही. आणि शनिदेवांच्या बाजूलाच आहे केतुदेव. त्याच्या पुढे आहे सूर्यदेव आणि बृहस्पती देव यांची मूर्ती.
तर इथे तुम्हाला पूर्ण नवग्रहांचे दर्शन होईल. खरंच तुम्ही या इथे भेट द्या या मंदिराला, खूप छान वाटते इथे येऊन. आणि या मंदिराच्या पुढे आहे जगदंबे मातेचं मंदिर. तर चला जगदंबे मातेचं दर्शन घेऊया. तुम्ही पाहू शकता खूप छान मंदिर आहे. आणि या मंदिराच्या पुढेच आहे साईबाबा मंदिर. तर चला साईबाबाचं सुद्धा दर्शन घेऊया इथे. तुम्ही पाहू शकता साईबाबाची मूर्ती सुद्धा खूप छान आहे. आणि याच्या पुढे आहे 3 बाणकेधारी खाटूश्याम बाबा यांचं मंदिर. आणि या मंदिराच्या पुढे आहे महादेवाचं मंदिर. तर इथल्या महादेवाचं सुद्धा दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. पुढे आहे शाकंभरी माता मंदिर. तुम्ही पाहू शकता हे मंदिर सुद्धा खूप छान आहे. तुम्ही पाहू शकता हे सर्व मंदिर एक लाईनमध्ये आहेत. छोट्यापासून मोठा अशी मंदिराची हाईट वाढवलेली आहे. खूप छान आहे. खूप छान प्रकारची अरेंजमेंट केलेली आहे ते मंदिरांची. हा मेन मंदिर आहे जे ज्या नावाने हे स्थान प्रसिद्ध आहे, श्रीकृष्ण वाटिका. हे श्रीकृष्ण आणि राधा यांचं मंदिर आहे. या मंदिरावर ज्या प्रतिमा कोरलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता, खूप छान आहेत. आणि नेक्स्ट जी प्रतिमा आहे ती महाभारतामधली आहे, जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध चालू असताना उपदेश करतात. तुम्ही पाहू शकता मंदिरांची अरेंजमेंट एकदम छान प्रकारची केली आहे. म्हणजे याचं आर्किटेक्ट डिझाईन ज्याने केले त्याने खूप छान केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता सर्व मंदिर तुम्हाला बघायला मिळतील इथून. तर चला पब्लिक, आता मी इथून निघतो. हा एक शेवटचा व्ह्यू घेतला मंदिराचा आणि मी इथून निघालो. जाताना मी बसने प्रवास केला गोरेगाव स्टेशनपर्यंत. फक्त तुम्ही 10 रुपयात इथून गोरेगाव स्टेशनला बसने जाल. ते तिकीटसुद्धा तुम्ही पाहू शकता. थँक्यू, तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलात. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.